संध्याकाळचे 5 वाजले होते आणि बाहेर असा मस्त पाऊस पडत होता आणि रील्स चेपता मला अचानक असे कांदा भजी खाऊ वाटले, म्हणून मी त्याची रेसिपी सर्वांसोबत शेअर करावी अशी माझी इच्छा झाली आणि मी झाली स्टार्ट. सो कांदा भजी बनवण्यासाठी मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेत. त्याला मस्त असं बारीक चिरून घेतलं आहे. त्यावर थोडंसं मीठ, थोडीशी हळदी पावडर आणि थोडंसं लाल तिखट टाकलं आहे. लाल तिखट हे माझ्या बहिणीच्या सासूने दिलं आहे. आय लव्ह यू आई. त्यानंतर मी त्याचं एक सिक्रेट इन्ग्रेडियंट जे आपल्याला शॉपसारखे भजी लागतात मीन्स ओवा मस्त असं हातावर क्रश करून टाकला आहे. आणि बेसन पीठ लागेल तसं हळूहळू टाका, कारण की मीठ टाकल्यानंतर कांद्याला सुटतं पाणी अजिबात घालायचं नाही आहे. तर ते बेसन पीठ घातल्यानंतर आपल्याला मस्त असं स्वतःच्या हाताने स्वतःचे हात स्वच्छ धुवून ते मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. मला असं वर्ड सुचत नाही आहेत, कारण की मी फर्स्ट टाईम अशी रेसिपी शेअर करते आहे. कारण की मी स्वयंपाकात एकदम 0 अंडा आहे आणि फक्त केकच बनवता येतो. त्यानंतर माझ्या नवऱ्यासाठी मी चहा ठेवते आणि चहा बनवताना मी घेतले 1.5 कप पाणी, कारण की मी त्यातून ब्लॅक टी माझ्यासाठी सेपरेट काढणार आहे. आणि माझ्यासाठी ब्लॅक टी मी सेपरेट काढणार आहे म्हणून मी त्याच्यामध्ये थोडीशीच चहापत्ती घातली आहे आणि मस्त अद्रक किसून टाकलं आहे. आणि आता मी साखर टाकणार नाही आहे, कारण मी गुळाची चहा पिते आणि मी माझ्या नवऱ्यालाही सवय लावली आहे गुळाची चहा पिण्यासाठी. आणि मस्त दोघांच्याही कपात मी अगोदर गूळ टाकला आहे, कारण की डायरेक्ट टोपामध्ये जर मी गूळ टाकला तर चहा फुटते. तर मी माझा ब्लॅक टी सेपरेट काढला. त्यानंतर मी त्यात दूध घातलं आहे आणि आता मस्त थोडीशी चहापत्ती एक्स्ट्रा टाकून त्याला मी उकळू देईल 2 ते 3 मिनटं चहा घट्ट होण्यासाठी. त्यानंतर आपण बाजूला ठेवूया कढई. चहा तर होतोच आहे, कढई पण गरम होईल. त्यामध्ये तेल ओता, ती गरम व्हायला ठेवा. मिश्रण किती छान दिसतं आहे, मला प्रेम होतं आहे त्याच्यावर, कारण की मी फर्स्ट टाईम असा व्लॉग बनवते आहे रेसिपीचा. वाव, मस्त मजा येते. आणि तेल गरम आहे की नाही मी चेक केलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी साईडला जो चहा झाला होता तो मी ओतून घेतला आणि तोपर्यंत माझं तेल तिथे गरमच होतं आहे. अजून एक छोटासा तिनका टाकून बघितला आणि तो मस्त वर आला, म्हणजे तेल माझं छानपैकी गरम झालं आहे. आता मी त्यात भजी सोडते आहे आणि हे मी कुठेही यूट्यूबवर नाही बघितलं आहे. जे आईचं मी कधीतरी बघत होती, कधीतरी चुकून मुकून किचनमध्ये गेली असावी तेव्हा माझी अशी नजर जात होती ना, त्याच्यामधून मी ते बघितलं आहे. आणि उरलेलं जे काय आहे ते माझ्या सासूबाईंनी इकडे येऊन कंप्लीट केलं आहे आणि मस्त झाले आहेत बघा. एक साईडने क्रिस्पी पण मस्त झाले आहेत. काहीही टाकायची गरज नाही आहे, ना मी सोडा टाकला, ना मी तांदळाचं पीठ टाकलं, काहीच नाही. फक्त 2-3 इन्ग्रेडियंट्सनी इतके सुंदर हे भजी झाले होते. आणि ते मध्येच माझ्या नवऱ्याच्या गुडघ्याला काहीतरी लागलं आणि मी ते बाहेर गेली बघायला, आणि तरीही देवाच्या कृपेने माझे भजी जळाले नाहीत, ते मस्त झाले. आणि नंतर मग मी आमच्या दोघांचा चहा बाहेर घेऊन गेली. त्यांचं ऑफिस स्टार्ट झालं होतं तरी आम्ही चेअर्स करून गरमागरम भजीचा पावसाळ्यात आनंद घेतलेला आहे. आणि माझ्या नवऱ्याला ते भजी खूप आवडले आहेत आणि मी खूप खुश आहे. वातावरण बघा किती सुंदर आहे बाहेर. समोरच्या बिल्डिंगमध्ये त्या मुली काय करतायत मला स्पष्ट दिसतं आहे. रेसिपी बघा, मुलींना नका. बाय.